हॅलो एव्हरीवन, माझं नाव मोनिका सोनी आहे. मी एक रिबॉक सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर आहे आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून मी क्लासेस घेतली आहे. ऑलमोस्ट 2009 मी सर्टिफाईड झाले आणि एव्हर सिन्स देन खूप क्लासेस घेतलं, खूप एन्जॉय केलं आणि कधी काय मला त्रास झाला नाही एवढे वर्ष. पण गेल्या ऑलमोस्ट यू कॅन से 1.5 वर्षापासून मला राईट नी मध्ये बराच प्रॉब्लेम, म्हणजे पायात बेसिकली दुखायला लागलं आणि मग ते थोडं डिनायट मोड म्हटल्यासारखं होते. तसं थोडे दिवस गेलं आणि मग जेव्हा ते अगदीच अनबेरेबल झालं तेव्हा मी मग माझ्या फिजिओथेरपिस्टकडे गेले. तर आय डिड सम सेशन ऑफ फिजिओथेरपी, पण काही मला त्याच्याने काहीच असं इम्प्रूव्हमेंट नाही वाटलं. सो शी सेड तू एक काम कर, तू MRI करून घे. त्याच्यामध्ये मेनिस्कस टेअर हे डिटेक्ट झालं अनफॉर्च्युनेटली. सो दॅट वॉज क्वाईट अ सेटबॅक फॉर मी, कारण की मी अशी कधीच अपेक्षा केली नव्हती. ज्या प्रकारे मी इतके ऍक्टिव्हिटीज करायचे आणि खूप कॉन्फिडन्स होता मला माझ्यावर की मला कधीच काही होणार नाही, म्हणजे सगळं एव्हरीथिंग इज परफेक्ट. स्टॅमिना चांगला आहे, मुख्य माझं स्ट्रेंथ चांगली आहे, सगळं मला झालं कसं आहे. तर फॉर अ लिटल वाईल इट टूक मी सम टाइम टू ऍक्सेप्ट दॅट रियालिटी. आणि मग मी ऑर्थोपेडिशियन डॉक्टरकडे, मग त्यांनीच म्हटलं ते फिजिओथेरपिस्ट की तू असं कर, तू जा, तुला जर त्याच्याने आराम मिळत नाहीये. सो ही सजेस्टेड सर्जरी फॉर मी बेसिकली, आणि ही टोल्ड मी की मेनिस्कस टेअर इज व्हेरी कॉमन आणि एकदम तू बरी होशील, 100% रिकव्हरी होईल तुझी ऑल दॅट. पण तरीही मला ते थोडंसं कन्व्हिन्सिंग वाटलं नाही. म्हणून मग माझी आई पुण्याला राहते, बेसिकली मी गुडगावला असते. तर ती स्वाती योग शाळेत तिकडे ती स्वतःच्या पाठ दुखी करता येते. ऑलमोस्ट झाले, महिना झाला. आणि तिसऱ्या एका चौथ्या सेशन मध्येच तिला इतकं बरं वाटायला लागलं. तर तेव्हा तिने मला सजेस्ट केलं की तू इथे का नाही आहे, म्हणजे लेट अस गिव्ह इट अ ट्राय, तू इकडे ये आणि तुझी जी ट्रीटमेंट आहे ती तुला खूप बरं वाटेल. कारण की तिचा स्वतःचा असा अनुभव होता. तर म्हणून मग मी इथे आले आणि मी जेव्हा पहिल्यांदा या दारातून आले तेव्हा मी माझ्यासमोर एक ग्रिल बघितलं. तर मी म्हटलं हा काय प्रकारे, मला थोडंसं कन्फ्युजन झालं की असं कधी बघितलं नव्हतं आजपर्यंत. आणि ह्याच्यावरती सुद्धा आपल्याला व्यायाम करता येतो, स्ट्रेंथ ट्रेनिंग डेव्हलप करता येते. आणि इन द मीन टाइम हाऊ कॅन यू फर्स्ट करेक्ट युअर सेल्फ, स्टार्टिंग फ्रॉम द बेसिक पॉस्चर. आणि मला स्वतःवर खूप कॉन्फिडन्स सेट होता की मला पॉस्चर माहितीये, मी माझ्या क्लायंट्स अगदी व्यवस्थित ट्रेन करते, सगळे मी पॉस्चरल गाईडलाईन्स त्यांना व्यवस्थित सगळं मी इन्स्ट्रक्शन्स म्हणजे खूप चांगले असतात. तर तो जो एक मिसकन्सेप्शन आता मला रिअलाइज झाले की तो होता मिसकन्सेप्शन. कारण की आता माझं लक्ष कॉन्स्टंटली पॉस्चरकडे जात आधीपासूनच होतं, पण आता तर अजूनच जास्त. आणि इन द राईट फॉर्म, इन द करेक्ट मॅनर, की कसं असायला हवं. तर हा आपला बार आपल्याला दिसतोय, असे ते आपण बघतोय. तिकडे रोप्स आणि बेल्ट्स ते पण स्टॅक केलेली पहिल्यांदा बघितले. तेव्हा मला परत त्याला कन्फ्युजन झालं की हे नक्की करायचं का ह्याच्याने. आणि तेव्हा मला शिकवलं गेलं. ते साई आहे, आपली ज्ञानदा आहे, रवी आहे आणि आपल्या मॅम स्वाती मॅम, तर खूपच इतकं त्यांच्यामध्ये नॉलेज आहे. इट इज लाईक अमेझिंग. आय नेव्हर मेट एनीबडी लाईक हर. इतकी पॅशनेट आहे ते, आणि मोर दॅन पॅशन एवढं नॉलेज आहे. एक एक मसल त्यांना आपल्या बॉडीचं माहिती आहे, अगदी त्या मसलच्याच भाषेत बोलत असतात. आणि त्यांच्यामुळे मला इतका छान सगळं माहिती मिळाली. नंबर 1 गायडन्स उत्तम, इट्स लाईक फार एक्सिलन्स. आणि आय एम हॅपी टू शेअर विथ ऑल ऑफ यू की जस्ट इन 10 days माझा जो मेनिस्कस हा राईट माझा हा जो पाय आहे मधूनच दुखायचं, ठराविक अँगल्सला दुखायचं, अँग्युलेशन टिपिकली when I used to do my outward rotation किंवा लॅटरल. तर एक असं काहीतरी अशी राईट फ्रॉम द डाऊन अपवर्ड्स असं मला दुखायचं, एकदम शॉक असं बसल्यासारखं. नाव आय कॅन वॉक करेक्ट विदाउट एनी पेन. थोडाफार ठीक आहे, नॉट 100% देअर, आय हॅव टू ऍडमिट की मला हे काय करावं लागेल. पण सगळ्यात चांगली गोष्ट काय की मी आता शिकली आहे की हे रोप्स बेल्सने काय फायदा होतो, कसा बांधला जातो, कोणत्या आपल्या डायरेक्शनला बांधायला हवं, आपलं नॅचरल आपलं स्टँडिंग पॉस्चर कसं हवं, बसताना पण कसं आपल्याला बसायला हवं. बेसिक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण न कळत चुका करत असतो, त्याच्यामुळे सगळा हा जो बिघाड होतो, तो बिघाड आपण कसा रेक्टिफाय आणि चेक मध्ये ठेवायला हवा. तर दॅट इज वन बिग लर्निंग दॅट आय हॅव गेन इन जस्ट 10 days. आणि मी येत राहणार आहे. आय एम एडिक्टेड टू दिस प्लेस नाव. आणि अगदी दर इज नो डाऊट इन इट की मला खूप खूप फायदा झालेला आहे. आधी मी सुरुवातीला गोंधळले जरूर होते
की बांधणं हे टेक्निक कसं आहे, मला हे करता येईल की नाही, मला थोडासा कॉन्फिडन्स नव्हता. पण जस्ट इन नेक्स्ट 3 or 4 days आय कॅन से इतकं मला त्याच्यामध्ये अगेन आय विल से की आय एम नॉट 100% इन एव्हरीथिंग. आय हॅव टू लर्न. आय एम स्टील अ लर्नर. पण आय हॅव गेन दॅट इनर कॉन्फिडन्स की माझं मी करू शकेल. इवन when I go back to Gurgaon, I'll be able to manage it. ही ग्रीन मी माझ्या घरी बसवून घेणार आहे. आय ऑलरेडी बॉट द बेल्ट अँड द रोप्स. आणि मला आतून तो आता विश्वास एक आलेला आहे की आय हॅव कम टू द राईट प्लेस. आणि थँक्यू टू माय मदर जिने मला इथे डायरेक्ट केलं. आणि थँक्यू टू स्वातीताई. मला अगदी मनापासून त्यांचे आभार मानायचे, कारण आय ऑलवेज बी इंडेटेड टू देम ऑल माय लाईफ. साई आहे, ज्ञानदा, रवी, तिघाईने खूप खूप मला सपोर्ट केले. Thank you so much. Wish all of you should come here and try out the center. It's one of the best decisions of my life. Thank you so much.